शिर्डी येथे साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने भक्तनिवास समोरील बागेत 21 जून रोजी जागतिक योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगाचार्य डॉक्टर नचिकेत वरपे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करून योगासने करून घेतले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संस्थान अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्या योगासने केली। सर्पासन, आकाशात सूर्याकडे बघा 7, काही काळ थांबा, माकडावर लक्ष केंद्रित करा 7, जायचंय पाठीमागं 8, श्वास रोखत 9, पुढं बघायचं आहे, कुठल्याही प्रकारचा झटका द्यायचा नाही 9, त्यानंतर 10, 11 आणि 12. त्यानंतर आता हा तिसरा शेवटचा वास्तविक डॉक्टर घाम कसा पुसला जाईल किंवा येणार नाही याची दक्षता घेता, पण डॉक्टर आज तुम्ही आम्हाला घाम आणला सगळ्यांना, आणि असाच घाम 365 दिवस यावा अशी साईचरणी प्रार्थना। त्यानंतर सिसोदिया सर। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी श्रीयुत भीमराज दराडे साहेब, सचिन तांबे साहेब, संस्थांचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सर्व विद्यार्थी ज्यांनी आज आपल्याला या ठिकाणी योगाचं प्रात्यक्षिक दिले असे डॉक्टर नचिकेत सर, त्याचप्रमाणे सिसोदिया सर, प्रज्वल आणि आमचे संस्थांचे सुद्धा सर आणि संस्थांचे सर्व विद्यार्थी ज्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक केलं। प्रथमतः आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आनंदीमय आणि आरोग्यदायी शुभेच्छा। योगाचं महत्त्व जे आहे ते प्राचीन कालापासून आहे आणि योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य ठेव आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जागतिक पातळीवर जे हा आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यासाठीचा जो संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठराव केलेला होता, त्याला जगातल्या सर्व देशांनी जे आहे पाठिंबा दिलेला आहे आणि आपण हा योग दिन जो आहे तो साजरा करत आहोत। या ठिकाणी योग दिन साजरा करत असताना जे सूर्यनमस्कार झाले, जे प्राणायाम झाला, जे आनंददायी योगा झाला, या योगामुळे आपल्या सर्वांना जे मुलांची तर काय अडचण नाही, ते व्यवस्थित करतात, परंतु इथं जे शिर्डीतले ग्रामस्थ बसलेले असतील, संस्थांचे कर्मचारी बसलेले असतील, त्यांना आपल्या शरीराचं लिमिटेशन काय, आपलं शरीर कितपर्यंत काम करू शकतं याची जाणीव झालेली आहे। आणि मुलांच्या सारखा, सिसोदिया सरांच्या सारखा योगा जर आपल्याला करायचा असेल, आपलं शरीर जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल, तर आपण सर्वांनी जे आहे ते दररोज 20 मिनिटं 30 मिनिटं जे आहे ते योगाभ्यास जो आहे योग आपण केले पाहिजेत। आपल्याला जर रोग घालवायचा असेल तर आपण जे आहे ते नियमितपणे योग केला पाहिजे। तर सर्वांनी योग करायला पाहिजे। आपल्या शरीरामध्ये मुलांच्या मध्ये जे आहे कॉन्सन्ट्रेशन व्हायला, व्यवस्थित होण्यासाठी, आपल्या शरीरामधली रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे चालण्यासाठी, शरीरामध्ये लवचिकता येण्यासाठी, हे सर्व जे आहे याचे फायदे जे आहेत ते योगामधून आपल्याला मिळतात। त्यामुळे सरांनी जे अपेक्षा केलेली आहे की पुन्हा भेटू पुढच्या 21 जूनसाठी, असं न करता जे आहे प्रत्येकाने आपापल्या घरी जे ज्यावेळेस वेळ मिळेल, सकाळी करा, संध्याकाळी करा, दररोज जे आहे ते 20 मिनिटं 30 मिनिटं जे आहे, म्हणजे आपण दुसऱ्यासाठी तर दिवसभर काम करतच असतो, परंतु स्वतःसाठी सुद्धा जे आपण 20 मिनिटं 30 मिनिटं दररोज आपला वेळ जो आहे तो स्वतःसाठी
खर्च केला पाहिजे, त्याच्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपलं शरीर जर निरोगी असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही कमी पडत नाही. निरोगी शरीरामध्ये निरोगी आत्मा असतो. तर तो निरोगी शरीर आपल्याला राहायला पाहिजे असेल आणि समाजासाठी, स्वतःसाठी, देशासाठी आपल्याला कार्य करायचं असेल तर आपण सर्वांनी योगा केला पाहिजे. परत एकदा आपल्याला सर्वांना योग दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सरांनी जे आहे नचिकेत सर, सिसोदिया सर, प्रज्वल, संस्थांची सुद्धा टीम जी आहे मागच्या 1 वर्षामध्ये जे आहे आम्ही फक्त खाली बसत होतो, खाली बसून योगा करत होतो. आज आमचे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी प्रात्यक्षिक केलेलं आहे. निश्चितपणे 1 वर्षामध्ये आम्ही खालून जे आहे ते स्टेजवर आलेलो आहे. या स्टेजवर येण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी परिश्रम घेतले असे आमचे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. साईबाबा संस्थांचं एज्युकेशन कॉम्प्लेक्स जे आहे त्यात आम्ही फार बदललोय, आम्ही फार पुढे गेलेलो आहे. आता नवीन उपक्रम जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि नुसतं शैक्षणिक नाही तर वेगवेगळ्या स्तरामध्ये जे आहेत, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जे आमचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचा एक विद्यार्थी किर्गिस्तानला जाऊन आलेला आहे. श्लोक गीते जो आहे तो किर्गिस्तानला झालेला आहे. आणि केटल बेल मध्ये आपण राष्ट्रीय स्पर्धा जी या ठिकाणी घेतलेली होती त्यामध्ये आपले 35 विद्यार्थी सहभागी झालेले होते. दिल्लीला सुद्धा जे आहे ते आंतरराष्ट्रीय जे केटल बेल स्पर्धा होणार आहे त्या सुद्धा आमचे विद्यार्थी जे ते सुरू त्यासाठी प्रॅक्टिस करतायत. स्विमिंग टँक मध्ये जे जलतरणच्या स्पर्धा असतील सर्व आहे, सर्व जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जरी सर्वसामान्य कुटुंबातले असलो, आमचे विद्यार्थी जरी सर्वसामान्य कुटुंबातले असले तरी त्यांना कोणतीही फॅसिलिटी जी आहे ती कमी पडणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ते साईबाबा संस्थांच्या वतीने केली जाते. त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा जे आहे आपले मुलं जे आहेत त्या ठिकाणी घातली शाळेमध्ये तर तो निश्चितपणे जे आहे ते आमचा दर्जा जो आहे तो चांगला आहे. त्याच्यासाठी आपलं सुद्धा सर्वांचं लक्ष राहिलं तर निश्चितच शैक्षणिक गुणवत्तेसोबतच जे आहे ते विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. ओम साईराम. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.